छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य, पण या आराध्याचे वडील म्हणजे महाराजे शहाजीराजेंची समाधी आज हुडगिरी गावात अतिशय दयनीय अवस्थे आणि ह्या अवस्थेचं निरीक्षण करणारे विश्वास पाटलांची एक चांगला लेख आला होता। तो लेख वाचल्यानंतर मला वाटलं की नक्कीच आपल्याला यावरती व्हिडिओ बनवला पाहिजे आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पहिले गुरु होते, जे पहिले आदर्श होते, ज्यांच्याकडे बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली, त्या शहाजीराजांची आज जर समाधीची अवस्था बघितली तर अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। त्या परकीय आक्रमणकारी औरंगजेबाची समाधी बघा, त्या इस्लामिक सत्ताधीश असलेला टिपू सुलतानाची समाधी बघा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श वडील असलेले महाराजे शहाजीराजांची समाधी बघा आज कुठल्या अवस्थेत आहे। शहाजीराजांच्या समाधीची जी दयनीय अवस्था झाली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला घेणं गरजेचे आहे, कारण आपल्या छत्रपतींनी जर परत येऊन महाराष्ट्रात विचारलं की माझ्या समाधीची व्यवस्था तर तुम्ही व्यवस्थित लावलीत, पण ज्यांच्याकडे बघून मी हे स्वराज्य स्थापन केलं त्या माझ्या वडिलांच्या समाधीची तुम्ही काय अवस्था करून ठेवली, काय ती समाधी आपल्या महाराष्ट्रात नाही म्हणून त्याची ही अवस्था होते का? कारण ती कर्नाटकात आहे आणि कर्नाटकात असलेल्या शहाजीराजांच्या समाधीची आपली काहीच जबाबदारी नाही का? आणि शिवाजी महाराजांनी आपलं हे मराठी साम्राज्य उभं केलं, अटकपासून कटकपर्यंत जे हिंदू साम्राज्य उभं राहिलं याचे मूळ प्रणेते हे शहाजी महाराज होते आणि शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांपूर्वी 2 ते 3 वेळा हे स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केलं, पण काहीशा प्रॉब्लेममुळे त्यांना हे स्वराज्य उभा करता आलं नाही आणि त्यांचं स्वप्न त्यांनी आपल्या पुत्राकडे पूर्ण करून घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय शहाजीराजांनी बोलून दाखवला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या स्वराज्य स्थापनेची आपली संमती दर्शवली। छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा थोरले बंधू संभाजी महाराजही होते, पण संभाजी महाराजांना आपल्या करवे ठेवून शिवाजी महाराजांना त्यांनी महाराष्ट्रात पाठवलं। महाराष्ट्रात त्यांच्या अखत्यारीत असलेले सुपे परगणा असू द्या, इंदापूर परगणा असू द्या, पुणे परगणा असू द्या, तोरणा परगणा असू द्या, हे संपूर्ण जहागीरदारी त्यावेळेस संपूर्णपणे शहाजीराजांच्या मालकीची होती आणि शहाजीराजांनी ही संपूर्ण मालकी शिवाजी महाराजांकडे सपोर्ट केली। शिवाजी महाराजांनी त्या जहागिरीतून आपलं स्वराज्य स्थापन केलं, पुण्याचा कायापालट करून तिथं स्वराज्याची मुहूर्तमेढ रवली आणि स्वराज्याची सुरुवात केली। पण याच आपल्या महाराजांच्या वडिलांच्या समाधीची अवस्था बघा आज काय झाली। महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते की वर्षातून एकदा तरी जाऊन आपण रायगडावरती महाराजांच्या समाधीवर माथा टेकवावी, पण मला त्या प्रत्येक शिवभक्ताला सांगायचं आहे वर्षातून एकदा राहू द्या, आयुष्यात एकदा तरी जाऊन हुदगिरीला शहाजी महाराजांच्या समाधीवरती माथा टेका, कारण तेच खरे प्रणेते आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे उभा करण्यामागं आणि हे स्वराज्य उभं राहिलं हे त्यांच्या प्रेरणेमुळे। आज संभाजी महाराजांचं बलिदान मात चालू आहे। संभाजी महाराजांचे आजोबा असलेले शहाजी महाराजांची समाधी आज अशा दयनीय अवस्थेत आहे की ती पाहवतही नाही। तर अशा ह्या शहाजी महाराजांची समाधी असलेली हुदगिरी गाव इथं शहाजी महाराजांचा असं म्हणतात की शिकारीला जात असताना घोड्यावरून पडून अपघाती मृत्यू शहाजी महाराजांचा झाला आणि त्यानंतर इथंच त्यांची समाधी बांधण्यात आली। या समाधीचा जीर्णोद्धार का व्हावा हे थोडाफार महाराजांचा इतिहास समजून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल की खरंच शहाजी महाराजांचा पराक्रम किती अतुलनीय होता। एक काळ होता ज्यावेळेस आदिलशाही डबघाईला आले असताना एक लहानसं पोरगं त्या गादीवरती बसून संपूर्ण आदिलशाही चालवणारा एकमेव सरदार म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे होते। या शहाजीराजांनी ज्यावेळेस आदिलशाहावरती मुघल चालून आले त्यावेळेस एकट्या आदिलशहाने मलिक अंबरला सोबत घेऊन संपूर्ण मुघल सैन्याला माघारी पाठवणारे हे शहाजीराजे होते, ज्या शहाजीराजांनी या स्वराज्याची मुहूर्तमेढ रवली आणि आज त्या शहाजीराजांची समाधी दयनीय अवस्थेत झाली आणि ही खरंच अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आज शहाजी महाराजांच्या समाधीवरती साधं गंजलेली पत्रही नाहीत, ऊन असू द्या, पाऊस असू द्या, थंडी असू द्या, असं उघड्यावरती महाराजांची समाधी आज 350 वर्षानंतर ही तीच अवस्था सहन करत आहे का? तर ते फक्त आपल्यासारख्या मराठी बांधवांमुळे। हीच जर समाधी एखाद्या परकीय राष्ट्रात एखाद्या महापुरुषाच्या वडिलांची असती तर त्याची किती जोपासना केली असती हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण हे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा डोळ्यानं पाहिलं आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमी कावा शिकवणं असू द्या, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी आपण राजमुद्रा म्हणतो, प्रतिपचंद्र लेखे भावर दिष्णू विश्ववंदिता शाहस्नु विश्व सैषा मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा त्या प्रगाढ पंडित संस्कृत मध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना दिली।
हे शहाजी महाराज होते, ज्यांनी आपल्या सोबतचे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांना देऊन त्यांना महाराष्ट्रात पाठवून स्वराज्याची आग पेटवली आणि याच स्वराज्याचे आपण सर्वजण पाईक आहोत. शहाजी महाराजांची समाधी ही शिमोगा शहरापासून 1 तासाच्या अंतरावर होसगिरी या छोट्याशा गावात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांचे पिता म्हणजे शहाजी महाराजांचं नातं हे मुलखा वेगळं होतं. महाराजांच्याच नावासोबत अनेक गुरूंची नावं जोडली जातात, पण त्यांचा सगळ्यात महागुरू असलेले म्हणजे शहाजी महाराज. अगदी आपण म्हणायला गेलं तर माँसाहेब जिजाऊ ह्या महासागरासारख्या होत्या, पण त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या पहाडासारखे हे शहाजी महाराज होते. आणि या पहाडासारख्या पोलादी पुरुषाने पाठीमागं उभं राहिलं म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. शहाजीराजांनी त्या काळात बेंगलोर शहर स्वतः स्थापन केलं होतं. स्वतःच्या कर्तृत्वावर ते जिंकून घेतलं होतं आणि आदिलशहामध्ये सर्वत्र इस्लामिक सरदार असतानाही एका हिंदू सरदारानं धर्म न बदलता एक स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं होतं. याचं एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केला, त्याच वेळेस आदिलशहाच्या दरबारात शहाजी महाराज उपस्थित होते आणि त्यावेळेस कुणाच्यातही एवढा दम नव्हता की शहाजी महाराजांना या प्रश्नाचं उत्तर विचारावं की तुमच्या पुत्रानं हे असं का केलं, कारण तशी जरब आणि तेवढा वचक शहाजी महाराजांचा आदिलशहाच्या दरबारात होता. पुढे कधीतरी शहाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचा आढावा घेईन. या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढाच होता की शहाजी महाराजांच्या ज्या समाधीची दयनीय अवस्था झाली त्याच्याबद्दलची जागरूकता सर्वसामान्यांच्या मनात करावी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अनेक वेळा शहाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची आश्वासने दिली, पण आजपर्यंत कधीही आश्वासनं पूर्ण करण्यात आली नाही. पण आपले जे माजी मुख्यमंत्री होते ते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुलाने म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन तर्फे गेल्या काही वर्षापूर्वी 5 लाख रुपये देऊन थोडाफार त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील असलेले शहाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा 5 लाखात करावा एवढं लहानसं कर्तृत्व त्यांचं नाही. मला वाटतं की सर्व मराठी माणसांनी याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि त्याबद्दलची जाणीव सरकारला करून दिली पाहिजे की आपल्या छत्रपतींच्या वडिलांच्या समाधीची अवस्था ही असता कामा नये, त्याचा कुठेतरी जीर्णोद्धार झाला पाहिजे. आज समाधीची जी अवस्था आहे ती बघून असं वाटतं की काही वर्षापूर्वीच या समाधीचं जे अस्तित्व आहे ते नष्ट झालं असतं, पण केवळ पंजाबराव देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकाराने हे जे शहाजी महाराजांच्या समाधीचं ठिकाण आहे हे आर्किओलॉजी ऑफ इंडियाच्या लिस्टमध्ये सामील झालं. पण कधीही आर्किओलॉजी ऑफ इंडियाने या ठिकाणाचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला नाही. जीर्णोद्धार तर सोडावं, पण त्यावरती कधी पत्राही लावण्याचा विचार केला नाही. महाराजांच्या पाठीमागे एक छोटासा खांब आहे जो द्वीप प्रज्वलनासाठी लावला जातो, त्यामध्ये मेणबत्ती लावून आज त्याची काय अवस्था झाली एकदा बघा. मला वाटतं की परत एकदा मराठी माणसांनी या विषयावरती आवाज उठवला पाहिजे आणि यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगण्यापूर्वी मला फक्त हे सांगा की किती जण तुम्ही शहाजी महाराजांच्या समाधीला भेट दिली आहे आणि जर दिली नसेल तर यावर्षी किती जण देणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.